पंढरी माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी रखुमाई होनिया रखुमाई होनिया मन उभे विटेवरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी पण शेजारची इट कारे रीती सांग देवा कारे रीती सांग देवा माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी युगे 28 झाली तरी वाट मी पाहीन तरी वाट मी पाहीन एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन माझे माहेर पंढरी. खूप छान वाटलं. गावातले बऱ्यापैकी सगळीच माणसं आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता. याआधी त्या गावात दवाखानाच नव्हता अगं. सगळे खुश होते. तू काय काय केलंस आज? मी काय नाही, आधी तारा मॅडम सोबत रियाजाला गेले आणि मग तिथून त्या मॅडमना भेटले. तुम्ही मला सोडलं होतात ना. काय म्हणाल्या त्या मॅडम? त्या खूप छान बोलत होत्या. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. त्या म्हणाल्या की आपण जशी देवावर श्रद्धा ठेवतो ना तशीच आपल्या कामावर ठेवली की आपलं काम आपल्यावर प्रसन्न होतं. बरोबर आहे. तुझी विठ्ठलावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच तुझ्या कामावर पण श्रद्धा आहे. म्हणूनच तर तू हे करू शकतेस. तुमचंही अगदी तसंच आहे. तुम्ही सुद्धा आज स्वतःहून त्या गावात गेलात भेट द्यायला. खरं तर दवाखान्यातल्या कामासाठी तुम्हाला जायची गरज नव्हती. हो सावली, पण मी गेल्यानंतर खूप फरक पडला. त्यांना वाटलं की आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करतोय. खरं तर मी एका मॅनेजरला पण पाठवू शकलो असतो, पण मी गेलो ते बरं झालं. आता हे जे गाव आहे ना, या गावाला आपण मॉडेल बनवू, म्हणजे बाकीची गावं या गावाला बघून फॉलो करतील. हो, आणि त्यांचा विश्वास सुद्धा बसेल की आपण जे बोलतो ते करून दाखवतो. आता कोकणातल्या बाकीच्या गावांमध्ये पण जाऊन यावं लागेल आपल्याला. जर आपल्यात जे काही घडलं ते सगळं मागचं विसरून आता पुन्हा नव्याने एक सुरुवात करूया असं मला वाटतंय. नाही भैरवी, मला सुद्धा खरंच हे आवडेल, कारण आपल्यामध्ये वाद नव्हते, तत्वांची लढाई होती जी तत्वानेच लढावी लागते. आणि जे काही झालं ते मी माझ्या मनात ठेवीन अशी मी नाहीच आहे, तुला सुद्धा ठाऊक आहे. हो, तो तिचा स्वभाव नाही. बोला ना, काय म्हणत होतात? आज मी आले तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायला. माझ्या संगीताच्या कारकिर्दीला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने मी एक कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमात मी आमच्या वजे घराण्याची संगीत परंपरा आता ताराच्या हाती सुपूर्द करायचं ठरवलंय ऑफिशियली. आम्हा दोघींसाठीही आमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या क्षणाचे साक्षीदार कुटुंब म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याचंच तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. जरूर येऊ आम्ही. आम्हाला आनंदच वाटेल. अभिनंदन. थँक्यू. पण हे अभिनंदन मी तेव्हाच स्वीकारेन जेव्हा तुम्ही सहकुटुंब सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचं अभिनंदन कराल तेव्हा. भैरवीजी, खरंच मनापासून अभिनंदन.
पण मला आणि सावलीला नाही येता येणार. अरे सारंग, असं कसं? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तारा आणि सावली एकत्र लहानाच्या मोठ्या झाल्या. आजवर ताराच्या प्रत्येक कार्यक्रमाला, म्हणजे अगदी तारा लहान असल्यापासून गाण्याचे कार्यक्रम करते तेव्हापासून ते आजवर ती सतत तारा सोबत राहिली आहे. आणि आता जेव्हा ताराच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग आहे तेव्हा सावली तिथे नसेल असं कसं? ते काही नाही, तुम्ही सगळ्यांनी यायलाच हवं. भैरवीजी, मला सगळं मान्य आहे, पण प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. कोकणातल्या काही गावांमध्ये आम्हाला जायचं आहे कामानिमित्ताने. जर आम्ही नाही गेलो ना तर पुढचं डील नाही होऊ शकत. खरं तर मला पटत नाहीये हे, कारण रूपम कॉस्मेटिक एवढी मोठी कंपनी आहे. एक मीटिंग पोस्टपोन होऊच शकते की. म्हणजे तुम्ही ही विजिट नंतर करा ना, काय हरकत आहे? मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही कामं वेळच्या वेळी झालेली बरी असतात. प्लीज. तिलोत्तमा, आता तारा तुमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे.